जर आपल्याला सून आणायची झाली या पाळी आली तर ह्या प्रश्नाला काही अर्थ आहेत. म्हणजे आजकालची मुले आणि मुली लग्न ठरवतात, पण त्यामुळे काही बघावं नाही लागत. आजकाल स्वतःहूनच निवड केली जाते. पण जर तुमच्यात सून आणायची वेळ झाली, तुमच्या घरी सून आणायची वेळ झालीच, तर ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. कारण ही स्वतःहून ती आपल्याला लॉटरी आहे की आपण स्वतःहून घरी सून आणणार आहोत. मुलगी कशी असावी? तर हुशार मुलगी असावी, स्वभावी असावी आणि शिकलेली बघावी. रूपाचा प्रश्न ना थोडा दुय्यम असतो. सगळेच लोक खुश आणि निरोगी असले ना तर सगळेच मुली सुंदर दिसतात आणि घरातले सगळेच जण सुंदर दिसतात. वाचन करणारी, हुशार आणि शिकलेली मुलगी घरात आली की घराची लेव्हल वर जाते. होणारी मुले पण हुशार होणारच ना. मुलीच्या घरच्या लोकांकडे किती पैसे आहेत ना, यापेक्षा किती सुसंस्कृत मुलगी आहे ती बघा. तिला कलेमध्ये किती रुची आहे ते बघावं. मुलीला तू काय काय वाचले आहेस, तुला कशात आवड आहे ते हे तिला विचारा. अनेक मुलं मुलींना ना शाळेच्या आणि कॉलेजच्या टेक्स्टबुक व्यतिरिक्त ना त्यांनी काहीच वाचलेलं नसतं. त्यांना फक्त पुस्तकी ज्ञानच असतं. मुलीची आई फार महत्त्वाची आहे हा मुलगी निवडताना. कारण साधारण मुली ह्या आपल्या आईसारख्याच होतात. जर मुलीची आई हुशार, बुद्धीची चमक असणारी, सुसंस्कृत, उत्तम बोलणारी असेल ना तर मुलगी पण साधारण तशीच असते. यामध्ये शिक्षण बघण्याचा हेतू नाही. अनेक कमी शिकलेले लोक पण चुणचुणीत असतात. हुशारीचा एक वेगळाच तजेला असतो चेहऱ्यावर आणि तो सगळ्यात महत्त्वाचा आहे. म्हणून मुलीची आई हे उत्तम म्हणजे मुलगी बघताना निवडताना मुलीच्या आईचा स्वभाव नक्कीच बघा. मुलीच्या घरचे तिच्यावर किती प्रेम करतात ना हे नेहमी बघावं. आणि जर ती मुलीला किंमत देत असतील, प्रेम करत असतील, मुलगी तिथे स्वतःला सुरक्षित समजते. तिला जास्त आत्मविश्वास असतो. माझ्या मते ना हुशार आणि मनमिळावू प्रेमळ घरातली मुलगी नेहमी बघावी. कारण अगर दिल अच्छा ना तर सब कुछ अच्छा होता है. नाहीतर रूपाचा आणि पैशाचा काही अर्थ नाही बरं का. पैसे कमावतात, रूप बदलतं, पण स्वभाव नाही बदलत. तिला शेवटी 2-2 घरं सांभाळायची असतात. मुलीला नेहमी सासर आणि माहेर हे दोन्ही महत्त्वाचं असतं. आणि तुम्हाला तिला आधार देऊन छान मोठं व्हायला मदत करायची असते. आणि याच्यात नवऱ्याने तिला साथ देणं फार महत्त्वाचं आहे. कारण तिला दोन्हीही घरं, सासर आणि माहेर दोन्हीही सांभाळून घेऊन तिला तिचं करिअरसुद्धा सांभाळायचं असतं. याच्यामध्ये नवऱ्याचं खूप महत्त्व आहे. सध्याच्या काळात ना सुनेवर सगळी जबाबदारी हे सासवा टाकतात. पण प्लीज तसं करू नका. त्या मुलीला घरात आल्यानंतर थोडा वेळ द्या, जेणेकरून तिला सवयी माहिती होते. आणि सासूने स्वतःची बरोबरी तर आपल्यापेक्षा कमी वयाच्या नुकतीच निम्म्या वयाच्या मुलीशी कधीही करू नये. त्यामुळे ना मनं दुखावली जातात, आपलेही आणि तिचेही, आणि घरात वाद वाढतात. बऱ्याच जणी सासवा सुनांना ऐकवून करतात की आमच्या वेळेस असं बरं नव्हतं बाई, नवऱ्यासोबत बाहेर जायला मिळायचं. माझी सासू म्हटली होती तुझ्या बाहेरच्या गोष्टी तिकडेच ठेवून ये, इथे नाही चालणार, असं काही वगैरे. पण तुमचा काळ वेगळा होता. कमी वयात लग्न होऊन जातं आणि आता मुली स्वतःच्या पायावर उभ्या असतात, सुशिक्षित असतात. त्यामुळे त्यांचा इगो दुखावलो असं काही करू नका. कारण आजच्या मुली सूट समेत सगळ्याच गोष्टी परत करतात आणि असं दाखवतात की मी बाई खूप कष्ट केलेले आहे. हा डायलॉग जुना झाला आहे. तुम्ही ना तुमच्या मुलांसाठी केलेलं असतं सगळं ती, पण ती आता आली आहे ना, तुम्ही तिच्यासाठीही करा ना. म्हणजे तिलाही तुमची अनुभूती येईल, तीही तुमच्यासाठी काहीतरी करू शकेल. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपली 25 वर्षाची मुलगी त्यांना लहान वाटते आणि कालची आलेली 23 वर्षाची मुलगी त्यांना संसाराचा कोर्स करून आलेली असते असं वाटतं का? सगळी जबाबदारी घ्यायला तिच्यावर टाकू नका. तिला थोडा वेळ द्यायला शिका. त्याच्यात सासूचं फार महत्त्व आहे. म्हणून सासूने जर घर सांभाळून घेतलं, सुनेला सांभाळून घेतलं तर तुमचं कुटुंब छान राहतं.
तुमच्या घरातलं वातावरण छान राहतं. म्हणून सासू ही वयाने मोठी असली तर तिच्यात जास्त समजूतदारपणा असणं जास्त महत्त्वाचं आहे. म्हणून सासूचा रोल हा जास्त महत्त्वाचा ठरतो. तर सासूने नक्की वागावं तरी कसं? तर नव्याने घरात येणारी सून ही थोडी घाबरलेलीच असते नाही, बांबावलेली असते. या घरात कसं वागावं हे तिला समजतच नाही. अशा वेळी तिच्या मनाची अवस्था समजून घेऊन तिला धीर देणं, विश्वास देणं, नव्या आयुष्यात नव्या संसारात रुळायला तिला मदत करणं हे आवश्यक आहे. तूप खाल्लं की लगेच रूप येत नाही ना, त्यासाठी काही काळ जाऊ द्यावा लागतो. तसंच तुमच्या घरातील रीतिरिवाज, खाण्यापिण्याच्या पद्धती, तुमचे संस्कार लगेच तिच्या पचनी पडणार नाहीत. हे सर्व समजून घ्यायला, आत्मसात करायला तिला थोडा वेळ द्या. कोण कोणापेक्षा वरचढ आहे हे सतत जाणवण्यापेक्षा स्वतःचं वर्चस्व कसं कायम राहील हा आग्रह धरण्यापेक्षा आपल्यासारखं सुनेला कसं करता येईल याचा विचार करा. एखाद्या वेळेस स्वयंपाक करताना तिच्याकडून चूक झाली तर चिडचिड, राग करू नये. मी असं स्वयंपाक करते म्हणून तिनेही तसाच करावा असा आग्रह धरू नये. दूध उतू जाऊ नये, तेलच जास्त झालंय, कपडे धुवायला साबण जास्त वापरते, या किरकोळ गोष्टीवरून वाद घालू नये. घरातील पद्धती तिला जरूर समजावून सांगाव्यात. चुकल्यास नाराजी व्यक्त करावी, पण तोंडावर कौतुक करून मुलाकडे तिची तक्रारी करणे थांबवावं. नवीन लग्न झालेल्या जोडप्याला एकांत हवा असतो. शारीरिक आणि मानसिक गोष्टीत त्यांना जवळ आणण्याचा प्रयत्न करत असतात. त्यांना समजावून घेऊन वेळ मिळावा या दृष्टीने प्रयत्न करावा. सुरुवातीच्या काळात मुलगा पत्नीकडे थोडा ओढला जाणार हे नैसर्गिक आहे. हे क्षण समजुतीने हाताळायला हवेत. मुलाचं तुमच्यावरील प्रेम कमी होणार नाही, पण यामुळे निश्चितच वाढेल. सुनेलाही सासूबद्दल विश्वास, प्रेम आणि कृतज्ञता वाटेल. आपले अनुभव सुनेशी नक्की शेअर करावेत. त्यातून तिला मार्गदर्शन मिळेल. पण तुमच्या पद्धतीनेच तिने वागावा हा हट्ट धरू नये. तिनं असंच वागलं पाहिजे ही अपेक्षा कधीही करू नये. वेळेनुसार योग्य मार्गदर्शन करावं आणि सुनेशी जमवून घेण्याचं, नवीन पिढीनुसार आपले विचार बदलण्याचं मार्गदर्शन नेहमी करावं आणि समजून घ्यावं. सासूसुनांनी दोघींमधील मतभेद हे 4 भिंतीच्या आतच मिटवण्याचा प्रयत्न करावा. 4 चौघात एकमेकांचे निंदानालस्ती करू नये. एकमेकींचे मतभेद, तक्रारी पुरुषांपर्यंत शक्यतो नवऱ्यांपर्यंत नेऊ नयेत. एकमेकींचे पटले नाही तर चिडचिड करू नये. सासूसुना दोघींनी एकमेकींच्या स्वातंत्र्यावर अतिक्रमण करू नये. मतभेद टोकाचे असतील तर जबरदस्तीने एकत्र राहू नये. समंजसपणे स्वतंत्र राहण्याचा विचार करावा आणि सासूसुनांनी दोघांनी समजून घेण्याचा सगळ्यात जास्त प्रयत्न करावा. एकमेकींना समजून घेतलं तर तुमचं कुटुंब छान होईल. सासूसुनांनी एकमेकांशी रुचलेल्या आणि गोष्टींबाबत वेगळीच मोकळेपणाने संवाद साधावा. दोघींनी एकमेकींबद्दलचा मत्सर, अहंकार दूर ठेवावा. मैत्रीपूर्ण संबंध निर्माण करण्याचा प्रयत्न करावा. सणासमारंभासाठी, मनोरंजनासाठी, खरेदीसाठी एकत्र जाण्याचं ठरवावं. एकमेकींच्या भावनांचा, विचारांचा आदर करावा. समंजसपणा दाखवावा. एकमेकींचे वाढदिवस, लग्नाचे वाढदिवस लक्षात ठेवून अगदी न विसरता एकमेकींना आवडीच्या भेटवस्तू द्याव्यात आणि दोघींनी एकमेकींचा आदर करावा. हसून खेळून कुटुंब तुमचं पुढे चालवावं आणि कुटुंबातलं वातावरणसुद्धा छान ठेवावं. म्हणून सासूसुनांनी दोघींनीही जितक्या गोष्टी दोघीजणी स्वीकारतील तितकंच समजून घेतील तेवढं तुमचं कुटुंब फुलायला मदत होईल. तर ह्या अशा गोष्टी आहेत ज्या सासूसुनांनी केला तर खरंच तुमचं कुटुंबसुद्धा छान होईल. तर तुम्हाला आजची व्हिडिओ ही कशी वाटली ही कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि आवडल्यास चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करा. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.